पहिला मुद्दा हा आहे की आपली महाराष्ट्राची सबसिडी फार कमी आहे। इतर राज्यांमध्ये जी सबसिडी आहे त्या मानाने महाराष्ट्राची सबसिडी खूप कमी आहे। त्यातनं पूर्वी असं होतं की अ ब क असे 3 दर्जा आपण चित्रपटासाठी द्यायचो। आता तसं काही राहिलेलं नाहीये। 2च दर्जांसाठी कामं होतात। तिसरा दर्जा गाळून टाकलेला आहे। पुन्हा आपलं महाराष्ट्रातलं OTT अतिशय वीक आहे। चित्रपटगृहांमध्ये जिथे आपल्याला 100 फुटासाठी ॲड करायला जागा दिली जाते ती दिली जात नाही। चित्रपटांना गर्दी होते का नाही हा तर वेगळाच मुद्दा आहे। म्हणजे चित्रपटाला प्रेक्षक येणं आणि मग चित्रपट निर्मात्यांनी काय करायचं, कारण कलाकार आणि टेक्निशियन शेवटी पैसे घेऊन निघून जातात, पण निर्मात्याचं जे नुकसान होतं त्याच्यासाठी आपण काहीच करत नाही। आणि अनुदानाकडनं एक अपेक्षा असते, शेवटी अनुदानाकडनं एक निदान ते काही सगळी रक्कम भरली जात नाही, पण एक छोट्या स्वरूपात का होईना एक पैशाची मदत त्यांना होते, जी आता म्हणजे आत्ता ह्या वर्षी 300 चित्रपट होते। 300 चित्रपटांपैकी 180 200 चित्रपटाच्या वर हे रिजेक्ट झाले। तर माझं असं म्हणणं आहे की का रिजेक्ट झाले, आणि रिजेक्ट झाले असतील तर त्याच्या मागची कारणं द्या ना तुम्ही, की काय कारणं आहेत। म्हणजे निर्मात्याला पण पुढची साठी रिजेक्ट केलंय, काय कारणं आहेत। ज्या समितीमध्ये अलाउड नाही आहे नातेवाईकांनी एकत्र काम करणं, त्या समितीमध्ये अलका कुबल आणि समीर अटलेत, नवरा बायको आहेत ते। पुन्हा जिथे 28 आणि 30 मेंबर आहेत त्याच्यापैकी 5च जण फक्त चित्रपट बघतात। आणि आमचा हा विशाल आहे ज्याला राष्ट्रीय चित्रपट म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार आहे त्याच्या चित्रपटाला, किंवा त्याला पिफला विशेष ज्युरी अवॉर्ड मिळालंय। कानसाठी आपण तुझा चित्रपट पाठवू असं म्हटल्यानंतर त्याचा चित्रपट अपात्र ठरवला। तर ही काय गंमत आहे। म्हणजे जिथे अवॉर्ड मिळत आहेत, जिथे तुम्ही शासनाकडनंच कान्सला आणि याच्यासाठी पाठवायचं म्हणताय, त्याच चित्रपटाला तुम्ही अपात्र ठरवताय। आणि मग लाईन चांगली असताना, डायरेक्शन चांगलं असताना, कलाकार चांगले असताना एक संदेश देण्याचा चित्रपट जेव्हा बनतो, डॉक्टर तात्याराव लहाने आम्ही जेव्हा चित्रपट केला, कित्येक मुलांच्या आईवडिलांचे फोन आले आम्हाला की ही स्टोरी चांगली आहे, मुलं आमचे अभ्यास करायला लागले, गरिबीतून माणूस कसा घडतो हे दाखवणारा जर चित्रपट होता, अशा चांगल्या चित्रपटांना पण अनुदान देत नाहीत, म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे, ही खंत आहे मोठी। मग सामाजिक चित्रपट बनणार तरी कसे, आणि समाजाला दिशा तरी कशी देणार, जेव्हा मुलांमध्ये तो जोशच नाही राहणार की बाबा गरिबीतून पण विद्यार्थी शिकू शकतो। हा चित्रपट एवढा संदेश देणार होता, अवयदानासारखा संदेश, जेव्हा NPCB NRHच्या आपण सांगतो की अवयदान केलं पाहिजे, एवढा चांगला विषय असताना तात्याराव लहाने आता वयाच्या इतक्या वर्षी ते 18 तास काम करतात, गावागावात जाऊन 10 रुपयात ते ऑपरेशन करतात, एवढा संदेश देणारा। मग डॉक्टर इंजिनियर मुलं बनून ते फक्त पैसेच कमवतील, सरकारी कोणी काम करणार नाही, गावात जाऊन कोणी सेवा देणार नाही। मग मुलांमध्ये हा जर चांगला सामाजिक संदेश देणारा चित्रपट जर याला पण अनुदान मिळत नसेल तर मग चांगले सामाजिक चित्रपट बनणार कसे ना। आणि एक पडदा जी हे आहे आपल्याकडे, एक पडदा सिस्टीम जी आहे, तर त्यांच्या मालकांना इतर राज्यांमध्ये ते जर रिन्युएट करायचं असेल थिएटर तर सबसिडीमधनं ह्याच्यातनं मदत केली जाते आर्थिक। आपण तसं काहीच करत नाही। आणि मग एक पडदा मालकांनी करायचं काय, म्हणजे चित्रपट चालत नाहीत त्यांचे तिथल्या त्या थिएटरमध्ये, थिएटर रिडेव्हलप करायला त्यांच्याकडे पैसा नाही आहे, मग आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही। आणि हीच परिस्थिती निर्मात्यांची पण झाली आहे। आणि जी मराठी शाळांच्या बाबतीत झालं की आपणच रडतो की मराठी शाळा टिकत नाही आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, पण मग मराठी चित्रपट आपणच नाही टिकवला तर मग कोणाकडे यांनी दाद मागायची। आणि कुठलाही निर्माता आता धाडस करत नाही दुसरी फिल्म करायचा, तर ही वेळ आपण आणली आहे आणि ही वेळ पुन्हा येऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे। हो, ऑफकोर्स म्हणजे त्यांनी आता सुधीर मुनगंटीवार यांचे सेक्रेटरी जे आहेत त्यांना बोलून घेतलंय, त्यांना सगळे मुद्दे हे केलेत आणि लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह आम्ही पाऊल घेऊ असं सांगितलेलं आहे। अजितदादांनी सांगितलंय म्हणजे आम्ही विश्वास ठेवून त्याच्यावर निर्धास्त झालो, कारण डेफिनेटली मला आणि बाबांना ही खात्री आहे की याच्यावर काहीतरी पॉझिटिव्ह हे निघेल आणि निघणं फार गरजेचं आहे, कारण नाही तर मग मराठी निर्माता टिकणार नाही, तो जगणार नाही आणि त्या अनुषंगाने मराठी चित्रपट टिकणार नाही। सर मॅडम, तुम्ही म्हटलात की अलका कुबल आणि ते आठवले जे नवरा बायको आहेत ते सातत्याने कुठेतरी या सेन्सॉर बोर्डामध्ये हस्तक्षेप करतात आहे आणि बाकीच्या निर्मात्यांना अनुदान, त्यांच्या चित्रपटांना अनुदान न मिळण्याची भूमिका त्यांची आहे। आणि बाकीच्या पक्षातले जे निर्माते अधिकृतपणे राजकीय पक्षाचं काम करतात त्यांच्या चित्रपटांना अनुदान जास्त पद्धतीने देण्याचं काम त्यांच्याकडनं होतं।
नाही असं नाही आहे. मुळात शिफारस नाही आहे. मुळात हे आहे की समितीमध्येच जर नियम आहे की नातेवाईक चालत नाही, तिथे नवरा बायको कसे आहेत, का बघतायत? आणि 28 जणांची टीम असताना 5च जण का फिल्म बघतायत? आणि जर बघितली आणि त्यांनी जर अपात्र ठरवली तर त्यामागचं रिझन निर्मात्यांना का दिलं जात नाही? काय किंवा मुद्दे? त्याचं रिस्क्रीनिंग व्हावं, जेणेकरून दुसऱ्या रिस्क्रीनिंग लोकांनी व्हावं. बघावं, दुसऱ्या 10 लोकांनी बघावं ते आजच्या आणि मीटिंगचा त्यांनी मेन मुद्दा तोच होता की चित्रपटांना रिस्क्रीनिंग व्हावं. समोर या. मी आता स्वतः मराठी पाऊल पडते, माझं नाव चंद्रकांत विस्पुते, मी मराठी पाऊल पडते पुढे म्हणून सिनेमा बनवला होता. तर माझ्या चित्रपटालाही अपात्र करण्यात आलं. दरवर्षी कमिट्या असतात, पण प्रत्येक वेळेस एवढा आक्रोश होत नाही. यावेळेस बाबासाहेबांनी एक मीटिंग बोलवली, फक्त व्हॉट्सअपच्या मेसेज 200 निर्माते उभे राहिले. आज निर्माते मराठी चित्रपटांपासून पाठ फिरवत आहेत. त्याचं कारण फक्त एकच आहे की त्यांना अनुदानाचं एक ट्रॅपसारखं त्यांना वाटतं की आम्हाला अनुदान मिळेल, पण त्यांना अपात्र केलं जात आहे. सध्याची जी कमिटी आहे ती कोणत्या सूक्ष्मदर्शिकेखाली पिक्चर बघते आहे हे कळत नाही आहे. कारण की आणि दान, जेव्हा तुम्ही कमी दान देतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढा कॅटेरिया बघतायत की त्या माणसांना चालताही येणार नाही, तर हे कसं शक्य आहे? आज मी स्वतः म्हणजे मराठी चित्रपट सोडून मी भोजपुरी चित्रपट बनवायला सुरुवात केलेली आहे. तर असेच जर निर्माता आपल्याकडनं जात राहिले तर मराठी चित्रपटात इंडस्ट्रीला वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. आम्ही दादांना तेच सांगितलं. दादांनी लगेच खरगे साहेबांना बोलवून घेतलं. खरगे साहेबांनी सांगितले, खरगे साहेबांनी 8 पॉईंट लिहून घेतलेले आहेत. मराठी चित्रपटांना VPF जास्त द्यावा लागतो. जो साऊथ इंडियन चित्रपटांना 3,500 द्यावा लागतो, तो मराठी चित्रपटांना 7,000 द्यावा लागतो प्रत्येक शोला. मराठी चित्रपटांना OTT कोणी विकत घेत नाही, सॅटेलाईट कोणी विकत घेत नाही, मराठी प्रोड्युसरांना कोणी उभं करत नाही. म्हणजे मराठी चित्रपट बनवणं हे एक प्रकारची आता शिक्षाच जणू झालेली आहे. तर त्यामुळे आज प्रचंड लोकांमध्ये क्रोश आहे आणि सगळे आता बाबासाहेबांकडे आशाने बघतायत की त्यांनी जी लढाई सुरू केली आहे, ह्या लढाईचा एक छान त्यांनी सुरुवात चांगली केली आहे आणि ही लढाई अशीच त्यांनी पुढे लढावी आणि मराठी इंडस्ट्री टिकवण्यासाठी बाबासाहेबांनी नक्कीच प्रयत्न करावे. आम्ही नक्कीच परत मराठी चित्रपट बनवू आणि आम्हाला खूप आमच्या भाषेचा गर्व आहे, पण धंदा म्हणून आम्हाला याच्याकडे बघता येत नाही आहे, ही खंत आहे. थँक्यू. सुरुवातीला अनेक निर्मात्यांच्या कंप्लेंटी आमच्याकडे येत होत्या. त्या अनुषंगाने मी आणि गार्गीताई फुलेंनी पुण्यामध्ये एक मोठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये साधारण 200 निर्माते सगळ्या महाराष्ट्रातून आले होते आणि हे आल्यानंतर ह्या सगळ्यांचा एकच सूर होता की पहिल्यांदा अशी वेळ आली आहे की मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना ही बोलायची वेळ आली आहे की आम्ही इथून पुढे मराठी सिनेमा करणार नाही. आणि अक्षरशः त्यातले मी नाव घेऊन सांगतो, बिरखेडसारखा सिनेमा असेल की जो आत्ताच रिलीज झाला, त्या निर्मात्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. धुमाळ साहेब म्हणून आमचे एक निर्माते, त्यांनी सरगम पिक्चर केला होता. त्यांना त्या पिक्चर अपात्र झाल्यानंतर 3ऱ्या का 4थ्या दिवशी पॅरालाइजचा अटॅक आला. अशा अनेक केसेस त्या आम्हाला त्या निर्मात्यांच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्रित अजितदादांच्या या मिटिंगला आजच्या उपस्थित राहिलो. अजितदादांनी खारगे साहेबांना बोलवलं. अनेक विषय त्याच्यामध्ये झाले, प्रामुख्याने सिंगल थिएटरच्या बाबतीतसुद्धा, कारण का सिंगल थिएटर हे जुनी वास्तू असल्यामुळं खूप मोक्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या सिंगल थिएटर आहेत. तर त्यांना एक सबसिडी म्हणून 50 लाखाची जर मदत करण्यात आली, जसं केरळला 50 लाख रुपये अनुदान दिलं जातं, फक्त तिथं एक काही अटी शर्तीवर की त्यांचाच भाषेतला सिनेमा 12 महिने तिथं लागावा. त्याच धर्तीवर आम्ही महाराष्ट्रामध्ये असे काही चांगल्या स्पॉटवर आणि जुन्या वास्तू असलेले चांगले सिंगल थिएटर असतील, त्या मालकांना काहीतरी 50 लाख रुपये अनुदान देऊन ते चित्रपट काही अटी शर्तीवर सुरू करावेत, अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर ऐतिहासिक चित्रपटांच्या बाबतीत सुधीर मुनगंटीवार साहेबांनी नुसती 50 लाखाची घोषणा केली होती, तीसुद्धा अद्याप कुठंही सुरू झालेली नाही आहे. गेली 1 वर्ष झालं अनेक निर्माते ऐतिहासिक चित्रपट बनवण्याच्या मार्गावर आहेत, काही सामाजिक संदेश देणाऱ्याच्या मार्गावर आहेत, पण अजूनसुद्धा तो 1 कोटीचा GR सांस्कृतिक मंत्र्यांकडनं निघाला नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे आजच्या चालू परिस्थितीमध्ये. मल्टिप्लेक्समध्ये अनेक थिएटर अनेक स्क्रीन्स असतात, परंतु मराठी चित्रपटांना फक्त तिथं सिंगल स्क्रीनवरतीच समाधान मानावं लागतं. आता या बाबतीत सुद्धा मी म्हणून तर तेच सांगितलं की आत्तासुद्धा आम्ही याच्यासाठी ह्या सूचना दिल्यात की आपले जे सिंगल थिएटर मालक आहेत की जे खूप मोक्याच्या ठिकाणी हे सिंगल थिएटर उभे आहेत, तर अशा थिएटर मालकांना अनुदान द्या आणि त्याच्यामध्ये ही अटी शर्ती घाला की 12 महिने तुमच्या चित्रपटगृहात हा मराठी सिनेमाच दिसला पाहिजे. आपण जर आयनॉक्ससारख्या किंवा सिटी प्राईडसारख्या किंवा मल्टिप्लेक्ससारख्या PVR सारख्या थिएटर मालकांवर जर अवलंबून राहिलो तर ते मराठी सिनेमा लावायच्या
कुठल्याच मानसिकमध्ये नाही आहे, परिस्थितीमध्ये नाही आहे. त्यांना फक्त हिंदी पाहिजे, हॉलिवूड, बॉलिवूड आणि साऊथ. आणि यांनी सगळं मार्केट जाम केलेलं आहे. मराठी चित्रपटांकडं कुणाचंही लक्ष नाही आहे. हा आमचा ठाम विश्वास आहे आणि आमचं ठाम म्हणणं आहे. आता हे जे आहे की हे पत्र आहे बाबासाहेब आंबेडकरांवर जी फिल्म झाली ती कान्सला जावी याच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडनंच यांना पत्र आलंय या प्रोड्युसरना. पण त्यांचा चित्रपट अपात्र ठरवला. आता याला काय करणार? जेव्हा तुम्हाला शासनाकडनंच हे पत्र येतं पण तुमची फिल्म अपात्र ठरवली जाते अनुदानाकरता, तर मग निर्मात्यांनी काय करायचं? आणि अशा वेळी त्यामागची कारणं जर निर्मात्याला कळलीच नाही तर त्यांनी समजायचं काय? हो अगदी, आम्ही हीच मागणी केली की समितीच बरखास्त करा आणि टेक्निशियन पण इन्क्लूड करा, फक्त कलाकार नाही. टेक्निशियनला पण घ्या ना, घ्या मेकअप मन आर्टिस्ट घ्या, तुम्ही इतर टेक्निशियन, आर्ट डिरेक्टर यांना घ्या आणि नवीन समिती बसवा, पुन्हा सगळे चित्रपट दाखवा. आणि त्यातनं जर काही हे झालं तर आम्ही डेफिनेटली मानायला तयार आहोत की काहीतरी बाबा याच्यावर पुनर्विचार व्हायला हवा. पण कळायला तर पाहिजे कारणं काय. कारणच कळली नाही. अपात्र अरे अपात्र नुसतं म्हणून चालत नाही. निर्मात्यांनी पुढची फिल्म कशी करायची? मग जर त्याला त्याच्या चित्रपटातल्या चुकाच कळल्या नाहीत तर मग कसं त्यांनी उभं राहायचं? समितीकडून गटबाजी होते, मोजक्याच निर्मात्यांना अनुदान रिलीज व्हायला परवानगी दिली जाते, एखाद्याला नाही, असं फॅसिलिटी होतं होण्याची शक्यता आहे, नाकारतायत. यांचा सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार आहे. ॲक्च्युली माझी फिल्म टकटक आहे. टकटक फिल्म आहे. 2020चं माझा सेन्सर आहे. 68व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये बाल कलाकार म्हणून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरीचा अवॉर्ड मिळाला आहे. 2 एशिया बुक आहेत, 2 इंडिया बुक आहेत, 15 नॅशनल आणि इंटरनॅशनल नॉमिनेशन्स आहेत. याच स्टेट गव्हर्नमेंटनं माझी फिल्म गोव्याच्या इफ्फीला सुद्धा पाठवली होती. याच स्टेट गव्हर्नमेंटनं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं माझी फिल्म दुबई एक्सपो झाला होता 2020 साली, जिथं सांस्कृतिक वारसा म्हणून माझी फिल्म दाखवली जाते. तर एवढ्या सगळ्या अचिव्हमेंट असूनसुद्धा माझ्या फिल्मला रिजेक्ट करण्यात आलं. म्हणजे मला या गोष्टीचं वाईट वाटतं की एवढ्या सगळ्या अचिव्हमेंट असूनसुद्धा माझ्या फिल्मला फक्त 50 मार्कसुद्धा मिळू नयेत. या गोष्टीचं मला फार वाईट वाटतं. आणि जसं सर सांगतायत, मॅम सांगतायत की खरंच निर्मात्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ येते. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण सांगतो. गेल्या 12 तारखेला, आत्ता परवाची 12 तारीख झाली, माझ्या वडिलांचं वर्षश्राद्ध होतं. मला 1 रुपयासुद्धा त्यांना देता आला नाही. तर ह्या गोष्टीची दखल घ्यावी, बाकी माझं काय म्हणणं नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.